खरं तर हा जो आज या ठिकाणी संदल निघाली ही 1907 सालापासून ही चालू आहे. त्यावेळेचे तत्कालीन जे कलेक्टर होते अहमद मुहिद्दीन यांनी ही प्रथा चालू केली 1907 साली आणि तेव्हापासून तर अय्यार जिल्हाधिकारी या सर सय्यद हजरत शाह तुराबुल हक यांच्या या सर्व दर्गा आणि त्यांच्या उर्साच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सामील असतात. अ, तर सय्यद जे आहेत तुराबुल हक हे सुफी संत होते चिश्ती घराण्यातले. आपण अजमेरचा जो दर्गा पाहतो त्याच्याशी हा दक्षिणेतला अजमेरचा दर्गा एवढं महत्व आहे परभणीच्या या दर्ग्याला आणि याच्यातून अमन आणि शांततेचा संदेश दिला गेलेला आहे, भाईचाऱ्याचा संदेश दिला गेला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. या ठिकाणचे या दर्ग्यामधले सगळे सेवेकरी पुजारी हे हिंदू समाजातले आहे. दर्गा सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी बांधला म्हणजे ते ज्या देहावसन झालं त्यांचं 1267ला ते एका पाटलाच्या मळ्यातच राहिला होते. ज्या ठिकाणी ते त्यांचं शेवट झाला तर त्या ठिकाणी तो दर्गा बांधला गेला आणि तेव्हापासून हे भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे सुफी संत होते त्याचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी जगाला काय संदेश दिला तर त्यांनी सहनशीलता राखण्याचा संदेश दिलेला आहे, भाईचारेचा संदेश दिलेला आहे आणि हा आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य राहिलं पाहिजे. आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल, हिंदुस्थानची प्रगती व्हायची असेल, परभणीची प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं आवश्यक आहे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिंदू मुस्लिम यांच्यामधला भाईचारा चांगला राहिला पाहिजे. हा भाईचारा चांगला राखण्याचा संदेश आहे. हा उरूस जो आहे तो जसा एक उत्सवाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे त्यातून हा सुद्धा संदेश संपूर्ण हिंदुस्थानभर गेला पाहिजे की हिंदू मुस्लिम ऐक्य कशा पद्धतीने राहायला हवं याचा संदेश यातून सर्व देशभर जगभर जाणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर या ठिकाणी मीना बाजार आहे. महिला वर्गाला वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करता येऊ शकते. लहान मुलांसाठी वेगवेगळे पाळणे आहेत, वेगवेगळे खेळ आहेत, तर त्यांनाही आनंद लुटता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जे सर्व भाविक आहेत आणि हे विशेषतः सर्व धर्मीय भाविक हे सर सय्यद शाह यांचे तुराबुल हक यांचे दर्ग्यावर येतात आणि आपली जी पण काही मनातली इच्छा अपेक्षा आहे त्याची मागणी करतात. त्यामुळे सर्व धर्मियांचं एक असलेलं असं हे श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणची आता जो आपण आता 2 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आणि गरजेनुसार ज्या पद्धतीने पुढं परिस्थिती आहे ते पाहून आपण हा उरूस साजरा करणार आहोत. हे करत असताना प्रशासन या बाबतीत अतिशय सज्ज आहे. पोलीस प्रशासनाने याबद्दलचा पुरेसा बंदोबस्त केलेला आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा स्मार्ट पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीमचं अनावरण आता यावेळेला आपण करतोय जेणेकरून सर्व 2 किलोमीटरच्या एरियापर्यंत लोकांना आपल्याला कुठला जर संदेश मेसेज द्यायचा असेल तर ती देणारी यंत्रणा आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी संध्याकाळी ट्रायल स्वरूपात चालू करतोय. पोलिसांच्याकडे आता खूप चांगल्या प्रकारचं एक वाहन आलेलं आहे. त्यामध्ये डायरेक्ट त्या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक भाविक असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा आनंद लुटू शकता. परंतु कुठलेही गैरकृत्य या ठिकाणी केलं जाणार नाही किंवा कुठली हुल्लडबाजी झाली तर ती सहन केली जाणार नाही. हाही याच्यातून संदेश आहे. भाविकांनी नक्कीच त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्यासाठीच्या मन्नत असेल, पूजा असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे तंदुरी हॉल आहेत, त्या ठिकाणचं जेवण आहे, त्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा, मीना बाजारचा आस्वाद घ्यावा. परंतु हे सगळं करत असताना शांतता राखावी, कायदा सुव्यवस्था राखावी आणि प्रशासन जे जे आदेश देईल गरजेनुरूप त्या सगळ्या आदेशांचं पालन सर्वांनी करणं खूप आवश्यक आहे. प्रशासन कटिबद्ध आहे. माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की आपणही प्रशासन आणि या सर्व भाविकांमधला दुवा म्हणून काम करावं. ज्यामध्ये आमचे वक्फ बोर्डाचे सगळे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी चांगल्यातली चांगली व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेवटी एवढे मोठे लोक इथं एकत्र येत असताना एखादी छोटी मोठी गोष्ट एखादी गोष्ट अडचणीची होऊ शकते. पण आपला प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त भाविकांना सुविधा राहील आणि इतर नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. आणि असा हा उरूस आपण चांगल्या पद्धतीने यावर्षी साजरा करू
अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री पण आहे की सर्व लोक त्याला त्यासाठी सहकार्य करतील आणि अतिशय चांगलं मंगलमय वातावरणात, भाईचाऱ्याच्या वातावरणात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा परभणीचा हा उरूस म्हणून देशभर याचं नाव होईल अशी खात्री आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच मी नम्र आवाहन करतो. तर रात्रीच्या वेळेसंदर्भात किती वाजेपर्यंत? आपण रात्रीचं 10 वाजेपर्यंत या सगळ्या बाबतीत परवानगी दिलेली आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज करणं आपण थांबवलं पाहिजे. 10-15 मिनिटं मागं पुढे त्यामध्ये होऊ शकतात. परंतु जे पण टायमिंग आहे ते रात्री 10 वाजेपर्यंतचं आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि आमचं दंडाधिकारी ऑफिस आम्ही लक्ष ठेवून जाऊ. गरजेनुरूप कधी शिथिलता द्यायची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे दिली जाईल. परंतु ही सर्व यंत्रणा जेव्हा संपूर्णपणे नियंत्रणात असेल तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करता येईल. तर